नमस्कार, मी मनीषाज होम अँड लाईफस्टाईलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। तर तुम्हाला तर माहितीच आहे, मी राहते शेतामध्ये। तर कांद्याची पात खूप छान आलेली, तर म्हटलं की आज कांद्याच्या पातीचं पिठलंच करूयात, म्हणून घरासमोरच्या शेतात कांद्याची पात घेण्यासाठी आलेले। तर जी कोवळी पात होती तर ती मी या पद्धतीने काढून घेतली। तर आता ही जी कोवळी पात आहे तर हिचं आता मी पिठलं बनवणार आहे। तर कांद्याच्या पातीचं पिठलं कसं बनवायचं हे मी आता तुम्हाला दाखवते। आता सर्वात अगोदर जी कांद्याची पात आहे तर तिला साफ करून घ्यायचं, म्हणजे तिची जी मुळं आहेत ती काढून टाकायची आणि जो पुढचा शेंडेचा जो पिवळा पडलेला भाग असतो तो पण काढून टाकायचा आणि हिला स्वच्छ पाण्याने असं धुवून घ्यायचं, कारण यावर औषधांची फवारणी केलेली असते। तर कांद्याची पात मी बारीक कापून घेतली, त्याचबरोबर एक कांदा पण मी इथं बारीक कापून घेते। जरी कांद्याची पात घातली तरी पण एक छोटा कांदा आपल्याला घालायचा आहे। त्याचबरोबर 7-8 मिरच्या पण मी इथं कापून घेतल्यात। तर तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता। तर मी इथं मिरची कापून घेतली। त्याचबरोबर स्वच्छ धुवून अशी बारीक मी इथं कोथिंबीर कापून घेते। पिठलेला लसूण नेहमी ठेचून घालायचा असतो, म्हणून मी 10 ते 12 पाकळ्या लसूण हा ठेचून घेते। कापून घालण्यापेक्षा जर ठेचून लसूण घातला तर पिठल्याची चव ही खूप छान लागते, म्हणून मी इथं लसूण ठेचून घेतलाय। तर इथं मी कांद्याची पात, ठेचलेला लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि कापलेली मिरची घेतली। तर कढईमध्ये एक छोटं वरगळं तेल मी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आता मी थोडंसं जिरं घालून घेतलंय। जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आता मी थोडीशी मोहरी घालून घेते। त्याचबरोबर थोडंसं हिंगही घालून घेते। कुठल्याही भाजीला हिंगाची फोडणी ही दिली तर त्याची टेस्ट आणखीनच वाढते। तर इथं मी ठेचलेला लसूण घालून घेतलाय। आता लसूण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। लसूण छान परतला की यामध्ये आता आपल्याला जी कापून घेतलेली आपण मिरची होती तर ती मिरची यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायची। तर इथं मी जी कापलेली मिरची होती ती मी आता तेलामध्ये घालून घेते। त्याचबरोबर कढीपत्त्याची पानंही आपल्याला इथं कढईमध्ये घालून घ्यायची आणि आपण जी कांद्याची पात कापून घेतली होती ती पण कांद्याची पात मी इथं घालून घेतली। त्याचबरोबर जो कापलेला कांदा होता तो पण मी इथं घालून घेते आणि याला छान असं आता परतून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा खाताना टसटस लागणार नाही। तर कांदा लवकर शिजावा म्हणून त्यामध्ये नेहमी मीठ घालायचं, म्हणजे कांदा हा मिठाने लवकर शिजतो। तर इथं मी मीठ घालून कांदा छान असा परतून घेते। तर इथं मी जी आपण कापून घेतलेली कोथिंबीर होती तर ती अर्धीच कोथिंबीर मी इथं फोडणीमध्ये घालते। इथं पाव चमचा मी हळद घातली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आता आपण छान अशा मिक्स करून घेणार आहे। तर इथं मी 1 ग्लास यामध्ये पाणी घालून घेते। तुम्हाला किती पिठलं बनवायचे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। तर पाण्याला छान अशी उकळी आली आहे। तर इथं मी लाटण्याच्या साह्यानं पिठलं बनवते।
तर इथं मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे. तर या पद्धतीने थोडं थोडं करून मी ते पीठ कढईमध्ये घालून घेते आणि आपल्याला याला सतत ढवळत राहायचे. तर या पद्धतीने मी अर्धी वाटी पीठ हे कढईमध्ये घालून घेतलंय आणि छान असं पिठलं हटवून घेतलंय. तर इथं आपलं पिठलं छान असं घट्ट झालंय. तर आता यावर आपण एक 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवून याला छान शिजून देणार आहोत. तर 4 ते 5 मिनिटं झाली. तर आपलं पिठलं अजून शिजलेलं नाही आहे. जी आपण अर्धी कोथिंबीर ठेवलेली होती, तर या स्टेजला मी ती कोथिंबीर पिठल्यामध्ये घालून घेते आणि पुन्हा 4 ते 5 मिनिटं यावर झाकण ठेवून घेते. तर आता 4 ते 5 मिनिटं झाली. पिठल्याला कडेने छान तेल सुटले. तर इथं आपलं पिठलं बनून तयार झालंय. छान असं गरमागरम पिठलं आपलं इथं बनून तयार झालंय. तर हे पिठलं चपाती, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर गरम गरम पिठल्याबरोबर कांदा हा खूप छान लागतो. तर इथं आता पिठलं बनून तयार झालंय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.